आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। अतिवृष्टीमुळे राज्यामधील 33,000 हेक्टरवरील पिकं पाण्यात। परतीच्या पावसाचा 12 जिल्ह्यांना फटका। सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यामधल्या शेतीचं। सोयाबीन कापसासह इतर पिकांना मोठा फटका। पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील पिकांना फटका। जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद। एकट्या मालेगाव तालुक्यामध्ये 19,146 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। बीडच्या परळी तालुक्यामधल्या जिरेवाडी शिवारामध्ये काढणीला आलेलं सोयाबीन पीक पाण्यात। नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यामधल्या काढणीला आलेल्या सोयाबीनचं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल। धाराशिवच्या परंडा जवळा भागामध्ये अतिवृष्टी, सोयाबीन पाण्यात। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मराठवाड्यामधल्या 26 महसूल मंडळांना अतिवृष्टीचा फटका। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या बुधवारी 110 मिलीमीटर पावसाची नोंद। धुळे जिल्ह्यामध्ये ज्वारी आणि बाजरीच्या काढणीला वेग। जिल्ह्यामधील शेतकरी काढणीच्या कामामध्ये व्यस्त। कापसाला योग्य भाव द्यावा, नंदुरबारमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये 1,25,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये कापसाची लागवड। 1 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये 110 कापूस खरेदी केंद्र सुरू होणार। भारतीय कापूस महामंडळाची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये माहिती। कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000चे अर्थसहाय्य देण्यात येणार। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन। दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे कांदा पिकांचं नुकसान। दक्षिणेकडील राज्यातून मागणी वाढल्यानं कांदा तेजीत। धुळे जिल्ह्यामध्ये पावसामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले। ऐन पितृपक्षामध्ये भाजीपाल्याचे दर दुपटीनं वाढल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। विदर्भात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू। नागपूरसह यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसामुळे सोयाबीनसह खरीप पिकांना फटका बसण्याची शक्यता। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामधल्या एकमेव असलेलं कुरनूर धरण 100% भरलं। धरणाच्या 3 दरवाजांमधून 210 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। रत्नागिरीमधल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बाजारपेठेमध्ये पाणी शिरण्याची शक्यता। धुळे तालुक्यामधल्या कापडणे इथल्या भात नदीच्या फरशी पुलावरून पूल नसल्यामुळे बैलगाडी वाहून गेली आणि गावातील युवकांच्या सतर्कतेमुळे पुरामध्ये वाहून जाणाऱ्या बैलजोडीचा शेतकऱ्यांनी प्राण वाचवले। नागपुरात मध्यरात्री झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं। पूर्व नागपूरमधील भांडेवाडी, अंतुनगर, गिरिजानगरमधील घरांमध्ये शिरलं होतं पाणी। जळगावच्या एरंडोलमध्ये मुसळधार पावसाचा कहर। पाण्याच्या प्रवाहामध्ये दुचाकी आणि सायकल वाहून गेल्या। गोंदिया जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी। धान पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता। मुंबई ठाण्यामध्ये रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी। पहाटे पावसाने विश्रांती घेतली। मुंबईतील लोकल रस्ते वाहतूक सुरळीत सुरू। कल्याणमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस। कल्याण डोंबिवली पालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी 3 पंप कार्यरत। 4 दिवसांपासून कोकणातील मासेमारीला ब्रेक। समुद्रातील वादळी परिस्थितीमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प। रायगडमध्ये पोल्ट्री खाद्य पुरवठ्यावरून पोल्ट्री व्यावसायिक आणि खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाद। शासनानं घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी, पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी। अहमदनगर जिल्ह्यामधल्या श्रीरामपूरमध्ये आज बंदची हाक। श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची श्रीरामपूर जिल्हा कृती समितीची मागणी। पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या वरवे गावामध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कडकडीत बंद। नराधमाला कठोर शिक्षा देण्याची महिलांची मागणी। नागपुरातील आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या आमरण उपोषणाचा आजचा 7वा दिवस। आज जेलभरो आंदोलनाचा इशारा। जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांचं निदर्शन। जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन। धाराशिवमधील उमरगा लोहारा विधानसभेमध्ये माहितीमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे उमेदवारीवर ठाम, तर विद्यमान भाजपचे आमदार ज्ञानराज चौगुले 3 वेळचे आमदार। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शिवसेना शिंदेगडाचा नगरपालिकेवर मोर्चा। शहरामध्ये सुरळीत पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी। पाणी न देणाऱ्या अधिकाऱ्याचा निषेध असो, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। बुलडाण्यामध्ये कृषी अधीक्षक कक्षामध्ये रविकांत तुपकर यांचं मुक्काम आंदोलन। शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे न मिळाल्यामुळे तुपकर आक्रमक। दिरंगाई करणाऱ्या पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। अहमदनगरमध्ये धनगर आंदोलक आक्रमक। संभाजीनगर महामार्ग अडवला। गेल्या 4 तासांपासून 2 धनगर आंदोलक बेपत्ता। गोदावरी नदीमध्ये शोध घेण्यासाठी एनडीआरएफची टीम रवाना। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांकडून शक्तीपीठ समर्थन मोर्चा। शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीचं संपादन करून मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आमदार रोहित पवारांना एसआरपीएफच्या केंद्रामध्ये जाण्यापासून पोलिसांनी अडवलं।
पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, कार्यकर्त्यांकडून फडणवीस राम शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी. ज्यांनी आदेश दिले ते फक्त 2 महिन्यांचे पाहुणे आहेत. रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. एसआरपीएफ केंद्र मंजूर केल्याचा जीआर माझ्याकडे आहे. केंद्र मंजूर केल्याचा कोणीतरी बॅनर लावला. रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला. घोषणाबाजी झाल्यानं जयंत पाटील भडकले आणि भाषण थांबवलं. अहमदनगरमधल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यानचा प्रकार. अमरावतीमध्ये ठाकरे गट आणि विमा अधिकाऱ्यांमध्ये वाद. नांदगाव खंडेश्वरमधील कृषी कार्यालयामध्ये खडाजंगी. ठाकरे गटाच्या प्रकाश मारोटकरांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर हात उगारला, तर कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर सोयाबीनची झाडं फेकली. परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. जरांगेंवर सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार. संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्याकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. छगन भुजबळांवर बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचार सुरू. ताप आणि घशाचा संसर्ग झाल्यानं रुग्णालयामध्ये उपचार. भुजबळांची प्रकृती सध्या स्थिर. उद्योजक आणि शिंदे गटाचे नेते राजू खरेंनी शरद पवारांची भेट घेतली. राजू खरेंनी मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली. राजू खरे तुतारीवर निवडणूक लढणार असल्याची चर्चा. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे शरद पवार यांच्यासोबतचे पोस्टर व्हायरल. नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी, बॅनरवर उल्लेख, तर पोस्टर आम्ही व्हायरल केले नाहीत. पवार गटाचं स्पष्टीकरण. हर्षवर्धन पाटील अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत. देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार. पितृपंधरवड्यानंतर निर्णय जाहीर करणार. माढा विधानसभेमध्ये काका पुतळ्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता. धनराज शिंदेंची आज माढ्याच्या माणेगावमध्ये जाहीर सभा. धनराज शिंदे आज राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता. पालघरमध्ये ऐन विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटामध्ये नाराजीचा सूर. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून आपल्याच पदाधिकाऱ्यांविरोधात सभा. लातूर जिल्ह्यामधल्या सर्वच जागा विधानसभेला निवडून आणण्याच्या दृष्टीनं अमित देशमुख यांच्याकडून मोर्चे बांधणी सुरू. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये औसा आणि उदगीर मतदारसंघावर अमित देशमुख यांचा नव्यानं दावा. पुण्यामधल्या भोरमध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार किरण दराडेंकडून दिवाळी फराळ किराणा किटचं वाटप. नाव नोंदणीसाठी पहिल्याच दिवशी महिलांची मोठी झुंबड. राजवाडा चौकामध्ये 1 किलोमीटर लांबपर्यंत रांगा. नागपूर अपघात प्रकरणामध्ये रितिका मालूची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. पळून जाऊ नये म्हणून रितिका मालूला सीआयडीकडून मध्यरात्री अटक. पुणे विभागामध्ये 416 कोटींची वीज बिल थकबाकी. थकबाकीदारांनी त्वरित भरणा करून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी. महावितरणकडून आवाहन. एसटीच्या उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना 20% प्रोत्साहन भत्ता मिळणार. उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं अभिनव उपक्रम. परराज्यातून आयुर्वेद पदवी घेणाऱ्या महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना दिलासा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्य कोट्यातून प्रवेश. एमएमआरडीएच्या प्रकल्पांना पीएफसीचे अर्थबळ. प्राधिकरण महामंडळामध्ये करार. 31,673 कोटी रुपयांचं कर्ज. एमएमआरडीएच्या प्रकल्पांना पीएफसीचं अर्थबळ मिळालेलं आहे. त्याच्यामुळे हे प्रकल्प आणखी मजबूतीनं पुढे जाण्याची शक्यताही वर्तवली जाते.